कुणाचा हात मोडलाय, कुणाच्या गाडीवर दगड टाकलाय तर कुणाची रिक्षा फोडली। कसबा पेठेतील गावकोस मारुती मंदिर परिसरात गुंडांनी अक्षरशः हैदोस घातला। बाहेरून आलेल्या 30 ते 40 जणांच्या हत्यारबंद टोळक्याने गल्लीमध्ये एकाच वेळी हल्ला चढवला। नेमकं काय घडतंय हे देखील लोकांना कळलं नाही। घटना घडल्यापासून परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत। अजून पण गुन्हेगार अटकेत नाहीयेत, कुणालाही म्हणजे अटक झालेली नाहीये। अजूनही पूर्ण दहशतीतच आहोत आणि आता मी आणि काही 4-5 जण पुढे आलोय, पण असे बरेच जण इथे आहेत की ज्यांना मारलेले। झालेली घटना पाहता निव्वळ दहशत पसरवण्याचा प्रयत्न होता। यात कोणाचेही वैयक्तिक कुठल्याही प्रकारचे वादविवाद नव्हते। यामध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास अशा घटना पुन्हा घडून स्थानिक लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। तरी पोलिसांनी यात त्वरित कारवाई करावी। भर दिवसा भर वस्तीत ही घटना घडली। सुरुवातीला पोलिसांनाही किरकोळ वाटलेल्या या घटनेबद्दल रात्री उशिरा दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला। गणपती विसर्जन मिरवणुकीतील किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। या प्रकरणी 5 आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तरुण मंडळाच्या काही तरुणांनी याच्यामध्ये हा हल्ला केला आणि ज्याच्यामध्ये सुमारे 4-5 गाड्यांचं नुकसान झालं आहे आणि 3 ते 4 लोकांना लागलेलं आहे, दुखापत झालेली आहे आणि त्याच्या आधारे हा गुन्हा दाखल झालेला आहे। अधिक तपास हा फरासखाना पोलीस स्टेशन करत आहे। गुंडांनी अचानक हल्ला करून रस्त्यावरील गाड्या फोडणे, लोकांच्या घरावर दगडफेक करणे अशा घटना पुण्यात अनेकदा घडल्या आहेत। सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरावी यासाठी गुंडांकडून वातावरण खराब केलं जातं। अशा वेळी समाजातील शांतता भंग करून सामान्य माणसांना त्रास देणाऱ्या या गुंडांचा वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।